विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। सोलापुरात सोन्याच्या बिस्किट 45 लाखाचा मुद्देमाल जप्त। सोलापूर ग्रामीण LCB पथक व सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत अपघाताचा बनाव करून लूटमार करणाऱ्या तिघा दरोडेखोर आरोपींच्या घटना घडल्यापासून 48 तासाच्या आतच मुसक्या आवळण्यात आल्या व या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात लूटमार केलेले सोन्याचे बिस्किट ज्याची किंमत तब्बल 45,81,522 रुपये मुद्देमाल हस्तगत केला। एवढा मोठ्या प्राणघातक मुद्देमाल हस्तगत करून 48 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर LCB ग्रामीण आणि सांगोला पोलिसाचे विशेष कौतुक केले व त्यांना बक्षीस देणार असल्याचेही जाहीर केले। यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी हा मिरज येथील असून तो स्वतः होमगार्ड आहे व तो व्यसनाधीन आहे, तर दुसरा आरोपी हा इलेक्ट्रिक दुकानात सेल्समॅन म्हणून कामास असून तो शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व तो कर्जबाजारी झाल्याने तिघा मित्रांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली। या संदर्भात अधिक माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रसार माध्यमांना दिली। सदरची दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हेमंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, मंगळवेढा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सांगोला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, मोहन मनसेवाले, वाहन चालक समीर शेख, सांगोला पोलीस ठाण्याचे राहुल देवकोते, राहुल कोरे, सायबर पोलीस ठाण्याचे अनवर अत्तार यांनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले। समीर शेख, त्याच पद्धतीने चालक राहुल, सांगोला पोलीस स्टेशनचे राहुल देवकाते, राहुल कोरे आणि यांना सगळ्यांना टेक्निकली मदत करणाऱ्या आमच्या सायबर पोलीस स्टेशनच्या अनवर अत्तार यांनी सगळ्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। हा गुन्हा खूप चॅलेंजिंग होता। यामध्ये फिर्यादी आणि आरोपी दोन्ही दुसऱ्या जिल्ह्यामधले होते, त्यामुळे त्याची पार्श्वभूमी आपल्या सोलापूरच्या पोलिसांना माहीत नव्हती, परंतु असं असतानाही खूप चांगली ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्सचा ताळमेळ घालून त्या गुन्ह्याचं डिटेक्शन केलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण टीमचं मी खूप अभिनंदन करते आणि लवकरात लवकर पुढची प्रक्रिया पार पाडून मालकांना त्यांचा मुद्देमाल हस्तांतरित केला जाईल। त्याच पद्धतीने आपल्या टीमनं खूपच चांगलं काम केलेलं असल्यामुळे आपल्या टीमला सुद्धा रिवॉर्ड देण्यात येईल। मी पुन्हा एकदा संपूर्ण टीमचं अभिनंदन म्हणजे 2 वर्षानंतर अशा पद्धतीने सगळ्यांना मुक्तपणे पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे, त्यामुळे ऑलरेडी आपल्याकडे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।